नमस्कार. माझं नाव किशोर. आज आपण आलो आहोत कान्हादेवी येथे. कान्हादेवी खापापासून 15 किलोमीटर दूर अंतरावर आहे. कान्हादेवी हे आल्हाददायक आणि समाधानकारक विशेष स्थान आहे. तुम्ही पाहू शकता डाव्या हातावर घनदाट जंगल आहे. या जंगलामध्ये रात्री फिरणे बरोबर नाही, कारण की इथे प्राणी येतात. आणि तुम्ही मागे पण पाहू शकतात. मागे आहे तलाव. आज आज पाणी कमी आहे, कारण की पावसाळा नसल्यामुळे पाण्याची कमतरता आहे. नाहीतर इथे तलाव भरून राहतो. इथे पिकनिक स्पॉट पण आहे. निसर्गाची छाया आहे, सावली आहे. पुष्कळ लोकं इथे येतात. ज्यांना माहीत आहे ते येतात. ज्यांना माहिती नाही आहे ते नाही येत आहे इथे. कान्हादेवीबद्दल अजून काही जास्त बोलता येणार नाही, कारण की ते भरपूरशे प्रमाणात पक्षी वगैरे आहे, प्राणी आहे. आणि एक तुम्ही डाव्या साईडला बघता एक मंदिर आहे. देवीचं मंदिर आहे हे. इथे महाशिवरात्री आणि नवरात्राला मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा होतो. मेळा भरतो इथे आणि पुष्कळ आसपासचे लोकं येतात. तरी एकदा तरी माझं म्हणणं हेच आहे, की जीवनाच्या दगदगीतून येऊन शांतपणे इकडे या आणि निसर्गाचा आनंद घ्या. कारण निसर्ग आता आहे, समोर राहील की नाही याची गॅरंटी नाही आहे. आणि खूप बरं वाटतं इथे. एकदा तरी नक्की इथे भेट देऊन जा. कान्हादेवी नागपूरपासून 35 किलोमीटर आणि खाप्यापासून फक्त 12-20 किलोमीटर अंतरावर. आणि इथे आल्यावर लोकं पिकनिक वगैरे करतात. पिकनिक करताना फक्त एकच दक्षता घ्या, की इथे कचरा वगैरे करू नका. पुष्कळ लोक दारू पितात, मटण वगैरे पार्टी करतात, पण कचरा इथेच करतात. कारण की हे तलाव आहे सुंदर. आणि हे बघा, इथे तुम्ही खाली पाहू शकता. बिअरची बॉटल फोडलेली आहे. बिअरची आहे, 90 वगैरे आहे. अशा प्रकारे लोक इथे गंदगी करतात. कसं आहे, सुंदर तलाव आहे. मासेमारी व्यवसाय होतो. मच्छ्या वगैरे असतात, पक्षी असतात. त्यांनाही त्रास होतो. आणि तुम्ही तिकडे बघता निलगिरीची शेती आहे भरपूर प्रमाणात. निलगिरी पण इथे मोठ्या प्रमाणात होते. आणि तुम्ही जे साईडला बघत असाल तर हा सातपुडा पर्वत आहे. हा एम-पीवरून आला आहे आणि सीधा रामटेकला पोहोचला आहे. रामटेक, भंडारा अतिशय सुंदर पर्वत आहे. इथे पण प्राणी पण आढळतात. पण तिथे जाणे धोकादायक आहे. तर अशा प्रकारे कान्हादेवीचं हे सौंदर्य आहे. एकदा नक्कीच आवर्जून या फॅमिलीसोबत आणि नक्की आनंद घ्या. तुम्ही बघता हा तलाव आहे. पाण्याची कमतरता कमी आहे पाणी. सामान्यतः पाहिलं तर तुम्ही इकडे पाहू शकता. इकडे दूरपर्यंत पाणी भरून राहते. पण आता पावसाळा नसल्यामुळे आणि उन्हाळ्याची एंडिंग असल्यामुळे इथे पाणी पुरेशा प्रमाणात नाही आहे. तर तुम्ही इथे नेहमी येऊ शकता. पावसाळ्यानंतर तुम्ही पाहू शकता, तुम्हाला एक वेगळं चित्र इथं दिसेल. माझं हेच म्हणणं आहे, की तुम्हाला जर असे नवीन-नवीन व्हिडिओ आणि निसर्गरम्य ठिकाण पाहायचे असेल, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि पुन्हा-पुन्हा भेट देऊ शकता. असे पुष्कळसे ठिकाणं आहे, जे लोकांना माहिती नाही. पण लोकांना जर माहिती करून घ्यायची असेल, तर माझ्या चॅनलला भेट देणं आवश्यकच आहे.